उगावच्या तरुणाची चांदवड तालुक्यातील परसूर शिवारात निर्घृण हत्या. तरुणाच्या पाठीवर 25-30 किलोचे डंबेल्स, दोन्ही हात नायलॉन दोरीने बांधून तोंडाला कपड्याने घट्ट आवळून फेकले होते चिंचोली नदीच्या पाण्यात. चांदवड पोलिसांसमोर हत्येच्या तपासाचे मोठे आव्हान. निफाड तालुक्यातील उगाव येथील 30 वर्षीय युवक सादाप रज्जाक तांबोळी हा 18 फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी निफाड पोलीस ठाण्यात नोंदवली होती. निफाड पोलिसांकडून याबाबत तपास सुरू असतानाच दिनांक 22 फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील परसूल शिवारात चिंचोली नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला असता त्याची शहानिशा केल्यानंतर सदर मृतदेह हा शादाबचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. चांदवड पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पुढील कार्यवाही केली आहे. शादाबचे दोन्ही हात नायलॉन दोरीने मांडीला बांधलेले, कमरेला 25 ते 30 किलो वजनाचे डंबेल्स बांधून तोंड कपड्याने घट्ट आवळले होते. तोंडावर मारहाण झाल्याचेही निशाण होते. त्यामुळे शादाबची निर्घृण हत्या झाली असून पोलिसांनी शादाबच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. शादाबच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक मुलगा आहे. शादाब काही दिवसांपूर्वी सावरगाव येथे चिकन शॉप चालवित होता, परंतु गेल्या 3-4 महिन्यांपासून उगाव येथे छोटेसे कोल्ड्रिंकचे दुकान टाकून व्यवसाय करत होता. शादाबची हत्या ही अतिशय गुंतागुंतीची असून निफाड व चांदवड पोलिसांकडून संयुक्तपणे या हत्येचा उलगडा करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. याबाबत पोलीस कसून तपास करीत आहे.